पानशेत धरण ही जी घटना आहे ही पुण्याच्या इतिहासातली खूप मोठी घटना आहे. त्यानंतर पुणे बरंचसं बदललं. तर त्या घटनेबद्दल काय सांगाल? पुणेकरांना सवय होती की ओंकारेश्वराला पाणी लागलं की पूर येतो आणि त्यामुळे पुणेकर पाणी बघायला गेले आणि ते पाणी पुलावरनं आलं आणि नंतर लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि धरण फुटलं आणि नदीच्या 1 ते 1.5 किलोमीटर टप्प्यामध्ये जे व्हायचं ते झालं. आणि कल्पना करा, मुलं शाळेत गेलेली होती, मोबाईल नव्हते, कुठलीही यंत्रणा नव्हती. काय केलं असेल लोकांनी? सगळ्यांचीच घरं वाहून गेली होती. कसं शोधायचं माझं घर कुठे होतं? अनेकांची घरं अर्धी पडली, अनेकांची घरं पाडायला पाहिजेत अशी झाली. अक्षरशः लोक एका कपड्यानिशी राहिले होते. घर गेलं, रात्री झोपायचं कुठे आणि सकाळी विधी कुठे करायचे हा सुद्धा प्रॉब्लेम असतो. तो सुद्धा त्या लोकांनी भोगला. पुण्याच्या नदीला उतार आहे. हे सकाळी 8ला पाणी आलं, दुपारी पाणी पात्रात होतं. दुपारपर्यंत विषय संपलेला होता. पण जे काही झालं ते अनेकांचं सगळं घेऊन ते गेलं. अनेकांचे संग्रह गेले, अनेकांचे पैसे गेले, अनेकांचे दागिने गेले. कसं काय ते लोकांनी बेअर केला असेल. पण जुलै महिन्यात पूर आला. लोकांना सेनादत्त पेठ स्थापन केली होती आणि तिथं पत्र्याची घरं बांधली मिलिटरीनी. त्याला निसेनहट म्हणायचे आणि सेनेने दिली म्हणून सेनादत्त. लोकांनी सप्टेंबरमध्ये तिथं गणपती बसवल्या. लोकांच्या घरात काही नव्हतं, पण लोकांनी गणपती चुकवले नाही, तेवढी गणपतीविषयी श्रद्धा आहे.